या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। श्री राम जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ। समस्त जन कल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरं। हरि ओम। जे परमार्थाचे मूळ ना तरी सद्विद्याची केवळ निवांत निर्मळ निश्चळ स्वरूप स्थिती श्रीराम। आपल्या संस्कृतीची जी परंपरा आहे की सुरुवात आपण मंगलाचरणाने करतो आणि मंगलाचरण म्हणजे सगळ्या देवतांना वंदना करतो, पूजन करतो त्यांचं। आणि सगळ्यात प्रथम देवता गणेश, सरस्वती, गुरु यांची वंदना असते। आणि तशी इथे आता ही समर्थ सरस्वती वंदन शारदा स्तवन करता आहेत। आणि त्यामुळे समर्थांचं सामर्थ्य जे आहे, त्यांची जी प्रतिभा आहे, त्यांचं जे कुठल्या स्तरावर ते आहेत, तिथे त्या सरस्वतीला ते प्रत्यक्ष पाहता आहेत। आणि त्यामुळे की आपल्याला जर काही समजलं नाही तर काही नाही, आपण श्रद्धेने त्यांनी ऐकायचं आहे। श्रद्धेने आपल्याला जी सरस्वती दिसते आहे तिला नमस्कार करायचा आहे। कारण आता सरस्वती शारदा इथे काय काय वर्णन बरं केली। शारदा म्हणजे काय आहे, जी विद्यारूप आहे। विद्या ही काय की आपल्याला शब्दरूपाने आहे, लिहिता येणं, वाचता येणं, शब्दचं लेखन, तो शब्द ऐकल्यावर त्या शब्दाचा अर्थ जो आपल्याला उलगडतो, उमटतो, अर्थ प्रकाशित होतो, ते जे आहे ते म्हणजे काय आहे, विद्या आहे। ती हे ज्ञान आहे। बुद्धीमध्ये हे सगळं प्रकाशित होत असतं, त्यामुळे ती बुद्धी म्हणजे विद्या आहे, ती म्हणजे सरस्वती आहे। आता ही बुद्धी काही इतकीशीच आहे का? आता आपली बुद्धी तेवढी आहे म्हणून मग तेवढंच ज्ञान असं नाही। जसं तर बेडकी जी आहे ते पिल्लं म्हणतात आम्ही मोठं काहीतरी पाहिलं, म्हणले बैल पाहिला। मग आता तो बैल म्हणजे मग ती बेडकीला वाटलं केवढा होता, फुगत गेली आपली आणि म्हणे एवढा होता काय, एवढा होता। पिल्ला आपली सांगत होती नाही एवढा नाही, अजून मोठा होता अजून। आणि मग शेवटी काय झालं, ते फुटली। मग आत्ताची आमची जी बुद्धी आहे, स्थूल बुद्धी जी आहे, किंवा फक्त जे द्वैता वस्तुनिष्ठ ज्ञान घेण्याची आमची जी पद्धत आहे, मी वेगळं आणि ते वस्तू आपण ती जाणतो आहे। तर हे जे सगळं ज्ञान आहे, भौतिक ज्ञान, ते पण विद्यारूप आहे, ते सरस्वती रूप आहे। पण त्या स्तरावर, या द्वैताच्या स्तरावर जर सरस्वती मातेचं जे दैविक रूप आहे, आदिदैविक आध्यात्मिक रूप कसं बरं ओळखता येईल?
ते जाणता येणार आहे का? याचा पार नाहीच आहे ना. असं म्हटलंय ना, ती अपार आहे. त्या विद्येचा विस्तार इतका आहे की ती कशी आहे, ती अनंत आहे. खरं म्हणजे ती समजणारी नाहीये. पण तरी सुद्धा समजणारी नाहीये म्हणजे मग ती विद्या मग कुठे? सुरुवातीला आम्ही लिहितो, वाचतो, शिकलो, पण जो शिक्षणाचा मार्ग आहे तो कुठे गेला पाहिजे? तर आमचं जे परमार्थ जो आहे, आमच्या सगळ्यात सर्वोच्च असं आमचं ध्येय, तिथे हा मार्ग गेला पाहिजे. आणि आम्हाला समर्थ नेणार आहेत तिकडे. हा परमार्थ काय आहे आणि याच्यामध्ये जे सांगितलेलं विद्येची ही रूपं वेगळी वेगळी, शारदेची ही वेगळी वेगळी जी रूपं आहेत सगळी, ती सगळी उलगडून या ग्रंथातूनच आपल्याला खरी विद्या हे सरस्वतीचं दर्शन होणार आहे. त्यामुळे आपल्याला काळजी करायचं कारण नाही आहे. पण मग म्हणून या नुसतं केवळ त्या स्तवनामध्ये कळणार नाही आहे आपल्याला. ते इथे फक्त एक उलगडा की तिचं रूप असं आहे. आता आपण कुठपर्यंत आलो होतो की परमार्थचे मूळ म्हटलंय. त्यात असं वाटायला लागतं, अरे हां, ही म्हणजे सरस्वती कळली आपल्याला. तर किती खाली खोल 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 किंवा सूक्ष्म 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 अनंतापर्यंत आपल्याला त्या रूपाचं जे दर्शन आपल्याला करवतायत. आपण पाहिलं की ती ब्रह्मादिकांची जननी आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश या सगळ्या ज्या शक्ती ज्या आहेत, सृजन शक्ती, पालन शक्ती आणि संहार शक्ती, या शक्तींची ती जननी आहे असं म्हटलं. आता मग ब्रह्मदेव, विष्णू भगवान वगैरे जे आहेत ते काय करतात? ते सगळ्या सृष्टीचं निर्माण करतात, त्याचं पालन पोषण करतात आणि संहार करतात. पण मग आता त्याहूनही काही सूक्ष्म आहे का? आणि जर सूक्ष्म आहे तर ती सूक्ष्मता कशी जाणायची? की ब्रह्मदेव जेव्हा सृष्टी निर्मिती करतात तेव्हा त्यांना ते काय आहे की ते निर्माता आहेत आणि त्यांना उपादान कारण आहे. पंचमहाभूतांच्या आधारे ते सृष्टी निर्मिती करतात. पंचभौतिक सृष्टी जी आहे, मिथुनी प्रजा जी आहे, ती सगळं म्हणजे सृजन म्हणजे ते ब्रह्मादिकांचं सृजन आहे. तिथे द्वैत आहे. आणि मग तिथे ती सृष्टी खरी आहे सगळी. जिथं द्वैतातून, मिथुनातून, जे कर्मातून निर्माण झालेलं जे आहे ते सगळं तिथं आहे, निर्माण होत आहे. हे पंचभौतिक जी सृजन आहे, पंचभूताचं हे सगळं निर्माण झालेलं जगत म्हणजे त्याचे निर्माता कोण आहेत? ब्रह्मदेव आहेत. आणि त्याचं पालन करायला सुद्धा विष्णू भगवानांना भौतिक लक्ष्मी लागते. तिथे पण भौतिकता, उपादान तिथं आहे. संहार शक्ती सुद्धा तिथे संहार करण्यासाठी सुद्धा निमित्त तिथे आहे. मृत्यू आहे, आणखीन सगळे जे आहे, रोग आहे, अमुक आहे, तर तिथे उपादान आहे. परंतु याची जननी जी आहे, या तिन्हीचं जे उगमस्थान जे आहे ते जे साक्षात परब्रह्म, तो जो परम, ते ब्रह्म जे आहे, त्यांनीच हे सगळं निर्माण जे केलं ते कसं केलं? तिथे काहीही उपादान नाही. तेच निमित्त आहेत आणि तेच उपादान आहेत. त्यांना काहीही कुठलंही जे उपादान किंवा जे मटेरियल जे म्हणतो आपण, साधनं, त्यांना काहीही लागत नाही त्या ब्रह्माला. त्या ब्रह्मापासून जे उत्पन्न होतं तिथे खरं काही नाही आहे. आणि म्हणून खरा परमार्थ मग जेव्हा जर निमित्त आणि उपादान जर एकच असेल तर तिथं काही निर्माणच खरं झालेलं नाही आहे. आणि म्हणून तर तो परमार्थ जो आहे की विद्यादेवीचं सूक्ष्म 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 रूप असं जे आहे,
आपण किती सूक्ष्मापर्यंत आलो आहोत. या सगळ्या दृश्य जगत आणि त्या दृश्य जगाच्यातली जी विद्या की अक्षररूप, वर्णरूप आणि काही मग त्याच्या पुढे योगी आणि महायोगी, हे सगळं दृश्य जगत आणि त्या जगतातली ही सुंदर निर्मिती, नृत्य, काव्य, गायन, कला वगैरे, शब्द, स्पर्श, रूप, रसगंध, या सगळ्या स्थूल दिसणाऱ्या वैखरी या जगतामध्ये त्याच्यातून आम्ही आता हळूहळू त्या मध्यमा जी आहे त्या मध्यमेपर्यंत पण आपण गेलो. ते मध्यमा म्हणजे की हे सगळं जे निर्माण झाले ते सगळं ते काय आहे, त्या इंद्रियांच्या स्तरावरचं आहे. ती इंद्रियांची शक्ती, इंद्रियांच्याही पलीकडे असलेली बुद्धीची शक्ती, ती पश्यंतीची आहे. आणि त्याच्याही पलीकडची जी परा जे पाहिलं की इतकं सूक्ष्म आहे ते. ब्रह्मादिकांची जननी, ते पण कुठून आलं? ते जे मूळ आहे, जे परमार्थाचे मूळ. आता परमार्थ म्हणजे काय, तो पण तर प्रश्न आहे ना. हे सगळं येणार आहे, पण तरी सुद्धा आता त्याच्याशिवाय पुढे जाताच नाही येणार ना आपल्याला. आणि हे शब्द जे आहेत ते असे फक्त नुसतं काहीतरी अर्थ सांगितला, शाब्दिक अर्थ सांगितल्याने कळणारे नाही आहेत. आणि म्हणत खरी विद्या जी आहे ती विद्या ही शब्दाने पण कळणारी नाही आहे. जे ज्ञान, जे द्वैतातलं जे ज्ञान आहे ते ज्ञान म्हणजे ज्ञान नव्हे खरं. मगाशी जे सांगत होते की आपल्याला ज्ञान घेण्याची कशी सवय आहे, मी आणि मग ती वस्तू आणि मग त्याचं ज्ञान आम्ही करतो, आम्ही ते पाहतो, चाखतो, जे काही आहे ते. आणि मग तो जो अनुभव आहे ते खरं ज्ञान आहे का? आणि जिथं द्वैत आहे तिथं काय आहे, परकेपणा आहे, दुरावा आहे. आणि दुराव्यामध्ये आपल्याला त्या व्यक्तीचं, त्या वस्तूचं यथार्थ ज्ञान होत नाही. जोपर्यंत नातं होत नाही, ज्याचा संबंध येत नाही, आणि मग आपण काय म्हणतो की अरे मला असं वाटायचं की ही व्यक्ती फार अशी आहे, ही अशी आहे, पण तुम्ही तसे नाही आहात. आता कळतंय की तुम्ही खूप चांगले आहात, अमुक आहे, असं जे समजतं आपल्याला. मग की जेव्हा एकत्व होतं तिथे खरं ज्ञान होत असतं. आणि म्हणून तर की जेव्हा आपल्याला या देवीच्या म्हणजे या विद्येच्या जवळ जायचं आहे तर त्या स्थूलातून सूक्ष्माकडे जायचं आहे. आणि सूक्ष्म म्हणजे त्या अनंताकडे जायचं आहे, जिथे पारच नाही कुठे, जे परम आहे, सगळ्याच्या पलीकडचं, सगळ्याच्या अतीत, दृश्याच्याही अतीत, विद्येच्या अतीत जे आहे ते परम आहे. मग मनुष्य सुद्धा जेव्हा हा परमार्थ जे आहे, परमार्थ सगळे चार अर्थ, धर्म, अर्थ, काम, मोक्ष जे आहे त्याच्या पलीकडचा किंवा हा मोक्ष अर्थ जो आहे तोच परमार्थ आहे. आणि मग तो परमार्थ म्हणजे काय की आत्ता मनुष्य म्हणून मग मला हे व्हायचं आहे, मला ते बनायचं आहे, मला प्राप्त करायचं आहे, हा काहीतरी आपल्याला पाच आहे. पण ते प्राप्त केल्यानंतर यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम, जे प्राप्त केल्यानंतर प्राप्त करायचं काही उरत नाही, जिथे गेल्यानंतर पुन्हा येणे नाही, जिथे गेल्यानंतर परत काही कुठे जाणं येणं उरत नाही, ते परमधाम, तो असा परम अर्थ. या लाभान्न परो लाभ, जे मिळाल्यानंतर परत काही मिळवायचं उरतच नाही, शिल्लकच राहत नाही. जी मिठाची बाहुली त्या समुद्राची खोली मोजायला गेली, ती समुद्रच होऊन गेली. तिच्यामध्ये अनन्यता जी आली, वेगळेपणा उरलाच नाही, तिचं असं वेगळं अस्तित्वच उरलं नाही. मग तसंच आत्ता मनुष्य आहे, मनुष्य आहे तर सगळी सुख दुःख या द्वंद्वामध्ये आम्ही चरफडतो आहोत. पण ही परम अर्थ म्हणजे ह्या द्वंद्वाच्या पलीकडे आम्ही जातो,
ते मनुष्यत्व जे आहे, जीवत्व जो आहे, जीवभाव न उरणं, ती दैवी अशी जे स्थिती आहे, ती ब्रह्मस्थिती आहे, जीवा रूप सोडून आम्ही आपलं स्वरूप जे आहे ब्रह्मस्वरूप ते प्राप्त करतो, ते म्हणजे तो परमार्थ आहे. मग हा परमार्थ मिळायचा कसा, तो गाठायचा कसा? जे परमार्थाचे मूळ ही विद्यादेवी आहे, त्याच्यासाठी ज्ञानादेव तू कैवल्यम, ज्ञानच एक तिथपर्यंत आम्हाला नेण्याचं साधन आहे. ती सरस्वती माता आहे की आम्हाला या जीवभावातून पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुन्हा पुन्हा जन्म मरण, सगळे दुःख टोणपे, सगळे हे भय बंधन याच्यातून पलीकडे नेणारी, तो परमार्थ साध्य करायला मदत करणारी जी आहे ती सरस्वती माता आहे. आणि म्हणून ती काय आहे? ते सद्विद्याची केवळ, ना तरी सद्विद्याची, ती दुसरी काही नाही आहे, ती सद्विद्या आहे. आणि ही सद्विद्या आम्हाला घ्यायची आहे. या सद्विद्येच्या शाळा सुरू करायच्या आहेत. का नाही करायच्या? आयुष्यभर आम्ही शिकून पुन्हा आम्ही दुःखच भोगत बसलो तर काय अर्थ त्या शिक्षणाला? आयुष्यभर आपण शिकून पुन्हा दुसऱ्यांना दुःख देण्याला शिकतो तर काय अर्थ त्या विद्येला? सद्विद्या शिकली पाहिजे. ही सद्विद्या आहे. मग सद्विद्या म्हणजे काय? सतची विद्या, जे सत आहे, जे कधीही नष्ट पावत नाही, जे कधीही बदल होत नाही, जे कधीही घटत नाही, जे कधीही च्युत होत नाही, जे कधीही त्याचं अधःपतन होत नाही, असं जे आहे ते सत आहे. तिथे केवळ चांगलं आणि चांगलंच आहे, जिथे निर्दोष आहे, जे पूर्ण आहे, ती सत्विद्या आहे. परमार्थ जसं इतर दर्शन, बौद्ध दर्शन वगैरे ते म्हणतात शून्य. शून्य नाहीये खरं. शून्य कसं असू शकतं? काहीच नाही ना. जसं आता समर्थांनी पण सांगितलं, अरे जे झालेची नाही त्याची वार्ता काय पुससी. जेव्हा हे सगळं जगत मिथ्या आहे, काहीच नाही, ब्रह्म एक सत्य जेव्हा म्हटलं, मग मिथ्या आहे म्हणजे काही नाहीये, ते सत आहे, ते ब्रह्म आहे, ते बृहत आहे, ते अनंत आहे, ते सर्व व्याप्त आहे. ते जाणणारी, ते जाणवून देणारी विद्या ती सद्विद्या आहे. ब्रह्मविद्या, ब्रह्मज्ञान म्हणजे सरस्वतीचं रूप आहे. मग ते ब्रह्मज्ञान आत्ता नाहीये ना आम्हाला, म्हणून मग सरस्वतीचं दर्शन होत नाहीये. पण काळजी करायचं कारण नाही. आपण श्रद्धेने जे आपल्या मनात आहे त्या सरस्वतीला नमस्कार आपण करू. तसं भगवंतानी म्हटलेलं आहे की श्रद्धधाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रिया. जे श्रद्धधान आहेत, श्रद्धधान म्हणजे काय की आता खरोखर आपण या देवीला पाहिलंय का? परमेश्वराला पाहिलंय का? तो कसा आहे, कुठे आहे, हे आपल्याला काहीच माहिती नाही. जरी आम्ही ऐकलं की मी जीव नाही, मी ब्रह्म आहे, मी अनंत आहे, मी कधी मरत नाही, पण तरी आपला रोजचा अनुभव आहे का असा? मी कधी घटत नाही, बदलत नाही, काही त्याच्यामध्ये बदल नाही, असं आपला हा अनुभव तो पूर्ण विरुद्ध आहे ना. सुखदुःखाचे रोज आम्ही चटके भोगतो आहोत, मरण पाहतो आहोत. मग हे सगळं सत्य कसं मानायचं हे आपल्याला बुद्धीला समजत नाही आत्ता. पण तरी सुद्धा त्यावर श्रद्धा की हो परमेश्वर आहे, तो असा आहे, तो मला जरी दिसत नसला तरी तो आहे, ही श्रद्धा आहे. तेव्हा भगवान म्हणतात असे जे भक्त आहेत ते मला अतीव प्रिय आहेत. अतीव म्हणजे त्याच्यात सीमा नाही आहे. मग आपण जेव्हा श्रद्धेने जी नमस्कार करू, वंदन करू, तेव्हा ती देवी आपल्यावर कृपा का नाही करणार बरं? ती सद्विद्या जी आहे त्या उमेचा प्रसाद आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही ना. आणि म्हणून तर ही
सांगितली इथे आम्हाला, आम्हाला माहिती नसून, आपला अधिकार नसून इथे आपल्याला ते सांगतायत की ते जे परमार्थ आहे ना, सगळ्यात श्रेष्ठ असा आपला अर्थ, अर्थ म्हणजे प्राप्त करणं, आपलं ध्येय, सर्वश्रेष्ठ असं ध्येय, ते ब्रह्मस्वरूप परमेश्वर प्राप्ती, तिथे जी दैवी अनुभूती जी आहे, त्याचं जे मूळ आहे, तिथे जाण्याचं जे मूळ, ना तरी सद्विद्याची केवळ, ती सद्विद्याच आहे आणि ती आपल्याला जाणायची आहे. मग ती जाणल्यानंतर तो जो मनुष्य आहे, तो जो जीव आहे, तो साधक आहे, तो काय होतो, त्याची स्थिती काय होते, ती स्थिती म्हणजे पण सरस्वतीचं रूप आहे. आपण उद्या पाहूया. जय जय रघुवीर समर्थ.